भाई आम्हाला शेतात वाघ दिसलाय. कोकणात कधीपासून यायला लागला शेतात वाघ. यांना त्या वाघाला दगड मारायचा आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही निघालो आता होळीसाठी गावाला. आमची ठरलेल्या वेळेपेक्षा 2 ते 3 तास उशिरा निघण्याची परंपरा कायम ठेवून आज पण आम्ही 6 वाजता निघणार होतो, ते आता 9 वाजता निघतो. त्यामुळे आता माहिती नाही ट्रॅफिक लागतंय काय होतंय. त्यात आम्ही यावेळेस भोर मार्गे नाही जाणार आहे, यावेळेस आम्ही तांबडी घाटाकडून जाणार आहे. चला, आज पण आपण आपली परंपरा मोडून नाही दिली. ठरलेल्या वेळापेक्षा 3 तास उशिरा निघायची. त्यामुळे चला. पप्पा एकदम नाही का तो प्रॉपर कोकणातल्या लोकांचा फील देतात की आता गावाला निघालेत तर त्यांची बॅग वगैरे सगळे आमच्याकडे बघतायत की सकाळ सकाळी एवढ्या बॅगा घेऊन कुठे निघालेत. आपली गाडी पण रेडी आहे. एक फायनल चेकअप करतायत किरण सर. सामान लोड झालेलं आहे. पप्पांचा फोन काय वाजायचा थांबा ना. पप्पा पर मोदीच्या वरचे बिझी असतात आमचे. गणपती बाप्पा मोरया मोरया. चला पहिल्यांदा नाश्ता करू. हे आमच्या घराजवळच एक मस्त हॉटेल आहे. सकाळचा कधी नाश्ता करायचा असेल तर आम्ही इथंच येतो. मस्त नाश्ता गर्दी रोज तेवढीच गर्दी असते आणि पूर्ण दिवसभर. कसलं ऊन आहे असं वाटतं दुपारी 1-2 वाजलेत असं. कुणाकडे गाड्या होत्या तेव्हा कॅमेरा चालू केला, सगळे शांत बसले. इतक्या चांगले गप्पा मारत होते मग मी चालू केलं. आता आम्ही पोचलोय महाडमध्ये. हे सगळे गेलेत थोडंफार काय खायला वगैरे घ्यायला किंवा त्यामुळे आता मी बसले वाट बघत. यांनी नवीन शॉर्टकट शोधला होता की जो मानगावच्या ट्रॅफिकमधून आम्हाला पटकन काढेल असा. आम्ही त्या शॉर्टकटनी गेलो पण एवढं गणलो की परत त्याच रस्त्याला आलो. पण आज लकीली काहीच ट्रॅफिक नव्हतं. म्हणजे असं वाटत होतं रस्त्याने फक्त आमचीच गाडी आहे की काय, अजिबात ट्रॅफिक नव्हतं. नाही तर आम्हाला टेन्शन आलं होतं की आता एक तर निघायला उशीर झालाय, मग ट्रॅफिक लागलं तर काही खरं नाही. पण काय ट्रॅफिक वगैरे लागलं नाही आणि आम्ही लवकर पोहोचलो एकदम वेळेत. आणि मला गरमीचा किती त्रास होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता इथूनच सुरुवात झाली आहे माझी. इतकं गरम होतं आहे की असं चिकट वाटतं आणि इचिंग व्हायला सुरुवात झाली. तरी आता 2च दिवस थांबणार आहे आम्ही. लास्ट टाइम तर मी जवळजवळ 8-15 दिवस थांबलेले. असली बेकार वाट लागलेली ना गरमीने. तरी पण ह्यावेळेस थोडं बेटर आहे तेव्हापेक्षा. आता आम्ही पोचलोय घरी. आमच्या शेजारचे नवीन घर बांधतायत इथं. हो आलो. हो त्या काकी आल्यात इकडं. आवाज येतोय. आई आम्ही इथं आता चाललोय मंदिरात. मस्त एक झोप काढून चहा पिऊन आता निघालोय जरा देवदर्शनाला. माईक कुठे आहे आपला? घरी राहायला. गावातली लोक दिसत आहेत तिकडं. होळीसाठी लाकडं गोळा करायला गेलेत. पप्पा पण असतील ह्याच्यात. या शांततेने फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकू आपण. हिवा चिमणी. किती दिवसांनी चिमणी बघितली आहे लिटरली. मी किती वर्षांनी म्हणलं तरी चालेल. गेली बिचारी. आजकाल चिमणी दिसणं पण नशीब झालं. बऱ्याच दिवसांनी बघितलं. चारही बाजूनी डोंगर, सूर्य मावळतोय. सुंदर दृश्य.
इकडं बघ का. गणपतीत मस्त view दिसतो, सगळं हिरवं हिरवं दिसतं ना आणि पूर्ण ते असं दुसरंच दिसतं सगळीकडं. दमलो आम्ही. चालून चालून पटपट नाही गेलो तर अंधार पुढे. भाई आम्हाला शेतात वाघ दिसलाय. कोकणात कधीपासून यायला लागला शेतात वाघ. खरा असेल का? हे ग बाबा, बाई गप्पा काय पण करू नका, मला भीती वाटते. यांना त्या वाघाला दगड मारायचा आहे आणि मला भीती वाटते. त्यात आम्हाला आता रिटर्न जाताना अंधार होणार आहे, त्यामुळे मला अजूनच भीती वाटते. खरा असेल का खोटा असेल? मग असं का ठेवलंय? भाई एखाद्याचा जीव जायचा की माझ्यासारखा. माझी हार्टबीट फास्ट झाली. आउट. हे आलं आमचं मंदिर. आणि तो जो खरा असेल वाघ तर हो मस्त एकदम. याच मंदिराचा तुम्ही व्हिडिओ बघितलेला. दादा इथल्या शेतात तो वाघ आहे तो खरा आहे की खोटा आहे? आम्ही दोघं कसले घाबरलो. पहिला आम्हाला वाटलं खराच आहे. आम्हाला वाटलं खराच आहे तो, आम्ही घाबरलो. काय काय कशाला वाघ ते वाघ आहे. तिथं आहे ना त्या तिथल्या शेतात. मजा आली. हा तो आहे ना. दिसलं का तुला ना? चला, दिसतंय. आता उचलून निघेल. आता तिकडं कसं काय चालतो बा? एवढे खाली कसं काही येईल मम्मी चंद्र? काय आहे? हे नाही तुम्ही म्हणते वालवा पण वालवा नाही. आता चालणं आहे ना. का असं चंद्रच असेल का डोंगराच्या मागणं वरती येत असेल? वर आला का नाही? बघ वर आला का नाही? तेच त्यामुळेच म्हणते चंद्र आहे बहुतेक डोंगराच्या मागणं वर येत. हा पण आता वर आला. चंद्र किती जवळ दिसतं इकडून, असं कसं काय? आता वाजत आले जवळजवळ 12 आणि आता पेटणारे होळी. तर मग आता आम्ही निघालोय होळीच्या तिकडे जायला. चला घेतलंय सगळं. चावी याची काय समजते? ये बाई हो तिचा फोटो काढ. काढला व्हिडिओ काढला डायरेक्ट. तो पण जातात, तो पण दिसेल. उद्या पण काढू, नवीन साडी घालून या उद्या. काय ना आज पण काढू उद्या पण काढू. आता होळी रचायला सुरुवात झाली आहे. हळूहळू लोक येतील आणि थोड्या वेळाने एवढी गर्दी होईल की उभं राहायला पण जागा नाही मिळत. कलकीच्या बेटे का कोमा जन्मला. 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 वाकडा तिकडा काशी गेला. वाकडा तिकडा काशी गेला. वाकडा तिकडा काशी गेला. वाकडा तिकडा काशी गेला. सोन्याच्या सुरीने कापण काढिला. सोन्याच्या सुरीने कापण काढिला. सोन्याच्या सुरीने कापण काढिला. सोन्याच्या सुरीने कापण काढिला. तोईने कोम केला गव्हाला घरा. तोईने कोम गेला गव्हाला घरा. तोईने कोम गेला गव्हाला घरा. तोईने कोम गेला गव्हाला घरा. गव्हाला दाराने सुंडा मुंडा केला. गव्हाला
तोही रकोम गेला लोहार गळा लोहार दादाने उदोद केला लोहार दादाने उदोद केला लोहार दादाने उदोद केला लोहार दादाने उदोद केला तोही रकोम गेला सुतारा घरा 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 सुतारे दादाने पालखी बनवली सुतारा दादाने पालखी बनवली सुतारा दादाने पालखी बनवली सुतारा दादाने पालखी बनवली तोही रकोम गेला सोनारा घरा 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 सोनारा दादाने सोन्याने मर्दिली सोनारा दादाने सोनारे मरविली सोनारा दादाने सोन्याने मर्दिली सोनारा दादाने सोनारे मरविली सोन्याची पालखी रुपयाचं ठस सोन्याची पालखी रुपयाचं ठस सोन्याची पालखी रुपयाची ठस सोन्याची पालखी रुपयाची ठस पालखीचं कोणतं बस पालखीचं कोणतं बस पालखीचं बहेरी 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 बस सोन्याची पालखी रुपयाचं डस सोन्याची पालखी रुपयाचं डस सोन्याची पालखी रुपयाचं डस सोन्याची पालखी रुपयाचं डस पालखीचं कोणदेव बस पालखीचं कोणदेव बस पालखीचं कोणदेव बस पालखीचं कोणदेव बस पालखीचं गावदेवी बस पालखीचं गावदेवी बस अरे पालखीचं गावदेवी बस पालखीचं गावदेवी बस सोन्याची पालखी रुपयाचं डस सोन्याची पालखी रुपयाचं डस सोन्याची पालखी रुपयाचं बट सोन्याची पालखी रुपयाचं डस पालखीचं पालखीचं कोणतं बस पालखीचं खंडोबा बस पालखीचं खंडोबा बस पालखीचं खंडोबा बस पालखीचं खंडोबा बस पालखीचं बसून अति सुंदर दिस 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 पालखीचं कोणत्या होली केली लक्ष्मण होली लक्ष्मण होली केली कार्यक्रम पाटलांच्या हस्ते होतो आणि नारळ टाकणार आणि नारळ एकदम व्यवस्थित मध्यभागी टाका जेणेकरून कोणाला काढता येणार नाही आणि आपण यावर्षी जसं सर्वांनी सहकार्य केले असंच सहकार्य आपण दरवर्षी करूया आणि अतिशय सुंदर असा होळीचा आता हा सण आपण संपन्न झालेला आहे तसंच सालाबारप्रमाणे जशी आपली मीटिंग होते तशी मीटिंग घेऊन जा सकाळी 10 वाजता विठ्ठल मंदिरामध्ये होणार आहे त्याची आपण सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
आजचा ब्लॉग कसा वाटला